नमस्कार. 1 फेब्रुवारी संडे असून पण मार्केट चालू होतं. कारण का तर सगळ्यात मोठा जो इव्हेंट असतो इकॉनॉमीसाठी, शेअर मार्केटसाठी, सगळ्याच गोष्टींसाठी, तो म्हणजे युनियन बजेट. आणि आपण बघितलं की खूप जास्त मार्केट कोलॅप्स झालं. काय बरं एवढं मार्केट खाली आलं? बजेट मार्केटला आवडलेलं दिसत नाही आहे. त्यासाठीच आपण आज डिस्कस करतोय. जवळपास सेन्सेक्स 2800 पॉईंटनी खाली आलेला आहे. जवळपास 3.5% जास्त, निफ्टी पण 2% जास्त खाली आलेली आहे. मार्केटमध्ये ब्लडबाथ म्हणजे जवळपास 6 लाख करोड रुपये वाईप आऊट झालेले आहेत. हे का झालं? तर 2-3 महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस करूयात. सगळ्यात मेन म्हणजे एस-टी-टी जो आहे, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, तो ऑलरेडी होताच. त्यात परत वाढ केलेली आहे फायनान्स मिनिस्टरने. ऑप्शन सेलिंगवर 0.5 इन्क्रिमेंट केलेलं आहे. फ्युचर ट्रेडिंगवर 0.02 टू 0.05 अशी वाढ केलेली एस-टी-टीवर. आता तुम्ही म्हणताल की एवढ्याने काय फरक पडतो? तर नाही, एवढ्याने फरक पडतो आणि व्हॉल्यूम कमी होऊ शकतो. आपण असं प्रायमा फेसचा अंदाज बांधू शकतो. पण ट्रेडिंग थांबेल का? तर नाही थांबणार. बट ॲक्शन रिॲक्शन येत असते. त्यामुळे लगेच त्याचं रिॲक्शन येणं साहजिकच होतं. पण त्यानंतर स्टॅबिलिटी येऊ शकते. आपण असं म्हणू का की मार्केट कंटिन्यू खालीच जाईल का? तर तसं नाही होऊ शकत. मग स्टेबल होईल का? नक्कीच होऊ शकते. बिकॉज जसं कोविडमध्ये मार्केट कोलॅप्स झालं होतं, असं वाटलं की सगळं संपलं. पण ठराविक कालावधीनंतर मार्केटमध्ये परत ग्रीप आली. का आली? बिकॉज कुठेतरी माइंडसेट केलं ना लोकांनी. तसंच हे पण आहे. एस-टी-टी वाढवलं आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कुठेतरी माइंडसेट होणार, परत ट्रेडिंग वाढणार, व्हॉल्यूम वाढणार, आपण अशा अपेक्षा करू शकतो. या सगळ्या गोष्टींमध्ये अजून बायबॅक शेअर जे आहे त्याच्यावर पण कॅपिटल गेन टॅक्स अप्लाय केलेला आहे, लागणार आहे इथून पुढे, ती पण गोष्ट आहे. पण या सगळ्या बजेटचा इम्पॅक्ट जो आहे तो सगळ्यात जास्त इफेक्ट कशाला पडलेला असू शकेल? तर ब्रोकरेज फर्मवर. बिकॉज बघा, एस-टी-टी इन्क्रीज केली, एस-टी-टी वाढली म्हणजे खर्च वाढला, म्हणजे ट्रेडिंग करणं महाग झालं ना कुठंतरी. तर ट्रेडिंग करणं महाग झालं तर प्रायमा फेसिया ट्रेडिंग करणं महाग झालं म्हणजे ट्रेडिंग कमी होऊ शकतं. मग सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार आहे? तर ब्रोकरेज फर्मला. लाईकवाईज ग्रो आहे, एम-सी-एक्स किती 450 रुपयांनी खाली उतरला आहे. एम-सी-एक्स, एंजल ब्रोकिंग आहे, आनंद राठी आहे, 5-5, 10-10% स्टॉक तुटलेत. खूप सारे बी-एस-सी आहे, खूप सारे स्टॉक तुटलेले आहेत. ह्या सगळ्या ब्रोकरेज फर्म्स आहेत. हे खाली जाणं साहजिकच होतं. लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला तुमच्याशी डिस्कस करायच्या होत्या. बॉटम एंड काय आहे? तर मार्केट परत सुधारेल का? तर नक्की सुधारू शकतं. मी नेहमी म्हणत असतो स्टॉक मार्केट इज डिझाईन टू गो अप. आता हे मला आता ते वर्ष आठवत नाही आहे, ज्यावेळी पहिल्यांदा एस-टी-टी डिक्लेअर केला होता. मे बी तेव्हा पी चिदंबरम साहेब हे होते, फायनान्स मिनिस्टर होते. तेव्हा मार्केट इतकं खाली गेलं होतं, इतकं डाऊन गेलं होतं. बट त्यानंतर काय झालं तर मार्केट रिकवर झालं, ग्रोथ वाढली. तसंच आता आपण अपेक्षा करू शकतो. बट या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजेत, तुमच्या कानामध्ये घातल्या पाहिजेत. बजेट इम्पॅक्ट जो आहे, स्टे इन्व्हेस्टिंग, थोडं इन्व्हेस्टिंग करत राहा. म्हणजे चांगल्या इन्व्हेस्टर लोकांसाठी ही अपॉर्च्युनिटी असू शकते, मे बी ऑर जस्ट मे बी. सो कीप ॲडिंग युअर पोर्टफोलिओ. थँक्यू. धन्यवाद.